सलामीची जोडी आपण पाहतोय लांबाचवाडी संघाकडून सुनील आणि नरेश। सलामीची जोडी क्रीजवर आपण पाहतोय स्ट्रायकेलला असेल सुनील, नॉन स्ट्राईकला असेल नरेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर टेंबरेवाडी संघाकडून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी रुपेश। चार षटकाचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टेंबरेवाडी विपक्ष लांबाचवाडी या दोन संघादरम्यान। सलामीची जोडी आपण पाहतोय स्ट्रायकिंगला असेल सुनील, नॉन स्ट्राईकला असेल नरेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश स्वतः टेंबरेवाडी संघाचा कॅप्टन। यावेळेस काय चेंडू फेकलाय, जोरदार अपील आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू। यावेळेस मात्र सुनील सारख्या फलंदाजाला थांबवण्याचं काम केलं जाते रुपेश या गोलंदाजाच्या माध्यमातून। अक्षरशः दोन चेंडू निर्धाव फेकलेत फलंदाज सुनीलला। जो फलंदाज मात्र पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी करत होता त्या फलंदाजाला मात्र थांबवण्याचं काम केलं जाते। यावेळेस मात्र तिसरा डॉट बॉल, काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी। यावेळेस इथे घडतंय काय, जोरदार अपील, परंतु चौथा चेंडू निर्धाव। काय गोलंदाजी रुपेश, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, कमालीचं षटक हाताळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। यावेळेस आता फटका बसलाय, जेलची संधी, यष्टीरक्षक मात्र पकडतोय जेल आणि यावेळेस सुनील मात्र श्याम असेल स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज। श्यामला मात्र आता चांगली फटकेबाजी करावी लागतील। 5 चेंडू डॉट आलेत, शेवटचा चेंडू। यावेळेस फटका बसला, अजून एक विकेटची संधी, इथे मात्र दुसरा विकेट, मिडल षटक।
गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी अभय. स्ट्रायकेलला मात्र सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल नरेश. आणि नॉन स्ट्राईकला असेल मात्र अरुण. कुठेतरी मात्र आता संघाला तारणाहार बनावा लागेल फलंदाज नरेशला. संघ अडचणीत आहे. संघाला मात्र तारणाहार बनवणार का हा फलंदाज नरेश. यावेळेस काय फटका आहे आणि यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषा केलं जातंय लांबाचवाडी संघाचं. चला स्पीडअप ठेवा. अजून एक सामना बाकी आहे. क्वार्टर फायनलचा सामना. 2 सामने जिंकून मात्र तिसऱ्या फेरीत दाखल झालाय फ्रेंड्स 11 भांगारवाडी संघ. आणि चालू सामन्यातील कोणता संघ त्यांच्या समोर खेळेल. यावेळेस पायात टाकलाय परंतु खूपच बाहेर आहे. वाईड चेंडू. पाच धावा स्ट्रायकेलला सलामीचा फलंदाज आपण पाहतोय नरेश. नरेशकडे ती क्षमता आहे. पुट्टा चेंडू त्याला मात्र आडव्या बॅटने खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु फंबल होतोय. 2 धावा मात्र सहजगत्या कंप्लीट. या 2 धावेने टीम लांबाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 7 धावा. यावेळेस खराब चेंडू. वाईट चेंडूची सांगता अतिरिक्त धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना तब्बल 8 धावा. 2 गडी बाद 8. स्ट्रायकेलला मात्र आपण पाहतोय सलामीचा फलंदाज नरेश. नॉन स्ट्राईकला असेल 4थ्या क्रमांकाचा अरुण. यावेळेस जोरदार अपील परंतु पंच मात्र अपील स्वीकारत नाहीये. नॉट आउट. यावेळेस डॉट बॉल. सुंदर कमबॅक पाहायला मिळते टेंबरेवाडी संघाकडून. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अभय. स्ट्रायकेलला मात्र एक सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल टीम लांबाचवाडी संघाचा नरेश. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला मिळतंय. अजून एक निर्धाव चेंडू. यावेळेस फुलटॉस चेंडू. खराब विकेट किपिंग आणि फर्स्ट स्लिप मधून चेंडू सीमा पार. 4 धावा.
या चौकार प्लस नोने धावफलक पुढे जात असताना 13 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. येणारा चेंडू फ्री हिट असेल फलंदाज नरेश साठी. यावेळेस समोरच्या दिशेला चांगला फटका. लॉंग ऑफला मात्र रुपेश चांगलं क्षेत्ररक्षण. अवघे एक सिंगल धाव. या सिंगलने मात्र टीम लांबाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 14 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पहिले षटक मेदान फेकलं होतं, त्यानंतर मात्र या षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते टीम लांबाचवाडी संघाकडून. स्ट्राइक एंडला मात्र अरुणला आपण पाहतोय. यावेळेस समोरच्या दिशेला फटका चांगला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. त्यानंतर मात्र दुसऱ्या अटेंड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या चेंडूवर 2 धावा. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 16 धावा. या ओव्हर मध्ये मात्र महागडा ठरला जातोय अभय. तब्बल 16 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर सोपान. स्ट्राइक एंडला मात्र सलामीचा नरेश आणि नॉन स्ट्राइकला असेल अरुण. चला सामना चालू करा. यावेळेस चांगला चेंडू. त्याला सन्मान दिले जाते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या चेंडूवर मात्र कमबॅक पाहायला मिळतंय टीम टेंबरेवाडी संघाकडून. निर्धाव चेंडू. नरेशला माहित आहे स्ट्राइक आपल्याकडे ठेवावी लागेल आणि तोच प्रयत्न केला जातोय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. पुढील चेंडू सोपानचा. यावेळेस स्वीपचा फटका. एक देखना फटका. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. 6 धावा. आपल्याकडे स्ट्राइक जर ठेवली तर मोठ्या धावा येऊ शकतात आणि ते फटके मात्र पाहायला मिळतात नरेशच्या माध्यमातून. बावीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती. चला स्पीडअप ठेवायचा. अजून एक सामना बाकी आहे आणि तो सामना मात्र 3 षटकाचा असेल. चालू सामना मात्र 4 षटकाचा पाहायला मिळतोय. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू समोर खेळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र पायाच्या सहाय्याने क्षेत्ररक्षण करतोय आणि या चेंडूवर 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 24 धावा.
यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कमबॅक पाहायला मिळतंय. यावेळेस पायावर आदळला जातो, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, थोडा फंबल होतोय. क्षेत्ररक्षक कमबॅक पाहायला मिळतंय. एक धाव आणि एका धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 25 धावा. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील स्ट्राईक एंडला हारून. यावेळेस आता मात्र नो बॉल असेल. येणारा चेंडू फ्री हिट असेल. या एका धावेने धावफलक पुढे जात असताना 26 धावा. येणारा चेंडू फ्री हिट असेल फलंदाज अरुण साठी. यावेळेस कमबॅक पाहायला मिळतंय. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती 26 धावा. चला स्पीडअप ठेवा. नक्की थँक्यू डीजे. थांबा आपण. यावेळेस इथे आगमन होत आपलं या स्पर्धेच्या वतीनं सरचे हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय संतोषला. स्ट्राईक एंडला मात्र सलामीचा फलंदाज नरेश आणि नॉन स्ट्राईकला असेल नागेश. यावेळेस चांगला फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. खराब क्षेत्ररक्षक, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार. 4 धावा. बल 30 धावा. चांगली फटकेबाजी आतापर्यंत संयमी खेळी पाहायला मिळते फलंदाज नरेशच्या बॅटमधून. यावेळेस समोरच्या दिशेला फटका दमदार नाहीये. फटका फसलाय. जीवदान मिळतंय नरेशला. दुसऱ्या धावेचा कॉलिंग पाहायला मिळतंय. स्ट्राईक नाहीये तशी. दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर होत्या. स्ट्राईक चेंज नाहीये, कारण दोन्ही खेळाडू एकाच साईडला होते आणि नियम आहे दोन्ही एंडला स्ट्राईक सोडणं गरजेचं असतंय. स्ट्राईक एंडला मात्र आता पाहतोय आपण नागेश. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. अवघी सिंगल धाव. या सिंगलने मात्र लांबाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 32 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज नरेश. यावेळेस समोरच्या दिशेला खेळून काढतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतंय. वारंवार खराब क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर मात्र 2 धावा. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना तब्बल टीम लांबाचवाडी संघाची धावसंख्या 34. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला अजून सुद्धा सलामीचा फलंदाज.
यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर पोचला होता परंतु झेल मात्र घेता आला नाही आणि यावेळेस दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. एकतर्फी झुंज लढवली. 27 धावांची खेळी मात्र संपुष्टात येते. शेवटचा चेंडू असेल स्ट्राइक एंडला. नवीन फलंदाज आपण पाहतोय जना. यावेळेस फटका समोर मारलाय क्षेत्ररक्षक लॉंगाचा. चेंडू खाली चुकी करतोय. चेंडू वन बाउस 4 धावा. एकोणचाळीस धावा विजयासाठी टीम टेंबरेवाडी संघाला. 40 धावांचं लक्ष्य. पहिलं षटक मीडियम फेकलं होतं त्यानंतर मात्र 30 षटकामध्ये 39 धावा. चांगली बॅटिंग लांबाचीवाडी संघाकडून. येणारे 24 चेंडू टेंबरेवाडी संघासमोर 40 धावांचं लक्ष्य. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. सलामीची जोडी इंटर होते. प्रभाकर आणि तेजस दोन्ही लेफ्टी फलंदाज. एक चांगलं माइंडसेट मात्र टीम टेंबरेवाडी संघाकडून पाहायला मिळतंय. चला स्पीडअप ठेवायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर अरुणला पाहतोय. पिवनचं षटक हाताळण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला छोटा पॅकेटचा फलंदाज तेजस. नॉन स्ट्राइकला प्रभाकर. दोन्ही डावखुरे शैलीचे फलंदाज सलामीच्या भूमिकेत पाहायला मिळते टीम टेंबरेवाडी संघाकडून. स्ट्राइकला मात्र पाहायला मिळतोय तेजस. नॉन स्ट्राइकला प्रभाकर आणि गोलंदाजी ट्रॅकवर अरुण.
24 चेंडू 40 धावांचं लक्ष. 10ची सरासरी मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये राखावी लागेल टेंबरेवाडी संघाला. पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने अक्रॉस द लाईनचा फटका, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एका धाबेने मात्र खातं ओपन होते टीम टेंबरेवाडी संघाचे. यावेळेस प्रभाकरच्या बॅट मधून मोठा तडाखा, चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याला मात्र हुक केला होता फाईन लेगच्या डोक्यावरून. टेंबरेवाडी संघाची मात्र चांगली रणनीती पाहायला मिळते. दोन्ही लेफ्टी फलंदाज मात्र सलामीच्या भूमिकेत धाडले जातात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका सजवायचा होता. चेंडूवर बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 धावा आतापर्यंत. 10ची सरासरी प्रति ओव्हरमध्ये राखावी लागेल टीम टेंबरेवाडी संघाला. टार्गेट 40चं आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना आतापर्यंत 5 धावा जोडल्या गेल्यात. स्ट्रायकेलला मात्र प्रभाकर. यावेळेस फटका फसला होता, परंतु फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून देतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 11 धावा. यावेळेस चांगला फटका, चांगलं क्रिकेट, चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. स्ट्रायकेलला मात्र सलामीचा फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर. स्कोर 11. दुसरा चौकार आहे का षटकार? क्षमा असावी. 9 धावा. यावेळेस मात्र स्लोअर गतीचा चेंडू हाताळला जातो. एका षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि धावफलकावरती नाबाद. 9 धावा. चला स्पीडअप ठेवा. आता समीकरण असेल 18 चेंडू विजयासाठी 31 धावा.
गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुनीलला, एक अष्टपैलू खेळाडू, टीम लांबाचवाडी संघाचा. टीम टेंबरेवाडी संघाची धावसंख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तेजसला, एक छोटा पॅकेट बडा धमाका करणारा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहू शकाल. 18 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज असेल टेंबरेवाडी संघाला. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढतोय, क्षेत्र खाली आहे तिथे. आणि यावेळेस क्षेत्ररक्षक जरूर होता तिथे डीपला, आणि एक सिंगल धाव, सिंगलने धाव फलक पुढे जात असताना आपण पाहतोय 10 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढतोय प्रभाकर. 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. चांगले क्षेत्ररक्षण अवघ्या एका सिंगलवर थांबून ठेवलं जात आहे. या सिंगलने धावफलक पुढे जात असताना 11 धावा. यावेळेस खराब चेंडू, पंच सांगतात हा वाईड चेंडू आहे. यावेळेस खराब फटकेबाजी, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, प्रार चढवला होता परंतु संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. यावेळेस शॉर्टअपलेनचा चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेस पकडले जाईल, संपवलाय तेजसचा खेळ. संघाला नवीन फलंदाज, तिसऱ्या क्रमांकावरती उजव्या हाताचा फलंदाज हरीश. 12 धावा झाल्यात, अजून सुद्धा विजयासाठी 28 धावांची गरज असेल. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस गॅप मध्ये फटका पाहायला मिळतोय, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतंय. या चेंडूवर मात्र चांगली रनिंग आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 14 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. चला स्पीडअप ठेवा, अजून एक सामना बाकी आहे. चालू सामन्यातील विजय संघ त्यांना मात्र फाईट करेल फ्रेंड्स 11 बांगरवाडी. क्वार्टर फायनलचा सामना असेल. यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका सजवायचा होता, टायमिंग आणि झाले नाहीये. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय आणि धावफलकावर 14 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू विजयासाठी 26 धावा.
चला स्पीडअप द्या. पंच सांगा खेळाडूंना लगेच सामना चालू करायचा आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज टेंबरेवाडी संघासमोर. एक रोमांचक सामना पाहायला मिळेल का? स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल डावकुरा शैलीचा फलंदाज प्रभाकर. नॉन स्ट्राइकला असेल हरेश. गोलंदाजी ट्रॅकवर संजय संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी ओव्हर द विकेटनं. पुलटो चेंडू त्याला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. जादूगार स्ट्राइक केला मात्र प्रभाकर. यावेळेस घोटना टेक आणि तमाशा देख, परंतु टायमिंग कमी. क्षेत्ररक्षक चुकी करत नाही. फलंदाज बाद. रुपेश. आता समीकरण असेल 10 चेंडू विजयासाठी 20 धावा आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टेंबरेवाडी संघाच्या 2 गडी बाद 20 धावा. येणारे 10 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज स्वतः संघाचा कर्णधार रुपेश. कुठेतरी दोन्ही संघाकडे हा सामना पाहायला मिळतोय. अजून सुद्धा सामना कोणत्या बाजूने गेला हे सांगणं मात्र अशक्य असेल. 10 चेंडू 20 धावांची गरज. फुलटॉसला मात्र फेकून देतोय रुपेश ऑन द फायर. 6 धावा. तब्बल 26 धावा आणि धावफलक पुढे जात असताना टोटल 26. आता समीकरण असेल 9 चेंडू विजयासाठी मात्र 14 धावांची गरज. 9 चेंडू 14 धावा. यावेळेस कमबॅक पाहायला मिळतंय. डॉट बॉलची सांगता. 8 चेंडू आणि 14 धावा. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. आता समीकरण असेल 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. 2 डॉट बॉलने मात्र कमबॅक केलंय टीम लांबाचीवाडी संघासाठी. यावेळेस फटका मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडले जे संपवलाय रुपेशचा खेळ. वरती अभय. अभय असेल नॉन स्ट्राइकला. स्ट्राइक एंडला असेल हरेश. येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज. चला स्पीडअप ठेवा. 6 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहतोय 1 डाऊनचा फलंदाज हरेश. 6 चेंडू 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल शेवटचं आणि अनामारीचं षटक हाताळण्यासाठी योगेश. स्ट्रायकेलला मात्र वन डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय हरेश. नॉन स्ट्राईकला असेल अभय. 6 चेंडू 14 धाबा. एक रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज योगेश. राऊंड द विकेटचा मारा. स्ट्रायकेलला मात्र हरेश. यावेळेस कमबॅक पाहायला मिळतंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पूल करायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 14 धावा. यावेळेस मात्र हरेश सारख्या फलंदाजाला थांबवण्याचं काम केलंय आणि यावेळेस बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. आता समीकरण असेल 4 चेंडू आणि 14 धाबा. समीकरण होतं 8-14 आणि ते समीकरण आलंय 4-14. 4 चेंडू 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्ट्रायकेलला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज हरेश. यावेळेस फक्त दिशा दाखवले. अवघी एक सिंगल धाव पाहायला मिळते. आता समीकरण असेल 3 चेंडू आणि 13 धावा. तीन चेंडू 13 धावांची गरज. स्ट्रायकेलला मात्र अभय. हा चेंडू मात्र दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट असेल. 3 चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका सजवायचा होता आणि निर्धाव चेंडू. आता समीकरण असेल 2 चेंडू 13 धावा. बघा मित्रांनो समीकरण कसं होतं. 8 चेंडू 14 धावांची गरज होती आणि आता समीकरण आलंय 2 चेंडू आणि 13 धावा. दोन चेंडू 13 धावा. स्ट्रायकेलला अभयला आपण पाहू शकाल. यावेळेस यॉर्कर चेंडू. इथे मात्र खराब चेंडू आहे लेग एसटीच्या बाहेर. वाईड चेंडू. आता समीकरण असेल 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. दोन चेंडू 12 धावा. 2 षटकार मारणार का हा फलंदाज? यावेळेस टायमिंग होत नाहीये. आता मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि टीम टेंबरेवाडी संघाला विजयासाठी 12 धावा. समीकरण जरूर सोपं होतं जोपर्यंत रुपेश होता तोपर्यंत, परंतु त्यानंतर मात्र संघ पूर्णपणे बॅकफुटवर आलाय. आता समीकरण असेल 1 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र क्रिकेटमध्ये 1 चेंडू 12 धावा हे शक्य नाहीये. शेवटचा चेंडू. यावेळेस फलंदाज होतोय बाद. त्रिफळाचीत. विजय संघ